Welcome students in the new lesson of science. Lesson number 19, Properties of a Magnetic Field. Part 1. Students, in 6th standard, you have learned about magnet, its types and also its uses. Let's revise. You know that where and how are magnets used in our houses and our surroundings. आपल्या घरामध्ये व परिसरात चुंबकाचा म्हणजेच मॅग्नेटचा उपयोग कसा केला जातो याची काही उदाहरणे तुम्हाला माहितीच आहे. चला तर पाहूया. मॅग्नेट इज यूज्ड इन पिन होल्डर, डोअर बेल, डोअर्स ऑफ अ फ्रिज अँड कबर्ड. An electromagnet is used in big crane to lift heavy load. The modern medical technique such as MRI also uses magnetism. A magnetic strip is used in ATM cards, credit cards, and debit cards. Hard disk of computer, audio and videotape, etc. also use magnetic materials. A magnetic is used in maglev train and magnetic separator. It is also used in microphone, electric motor, and electric generator. So, these are some of the examples where magnets are used in our houses and our surroundings. Students, you know that a freely suspended magnet always settle in north and south direction. म्हणजे मुक्तपणे टांगलेला चुंबक हा दक्षिण उत्तर दिशेला स्थिरावतो हे तुम्हाला माहीतच आहे. North Pole and South Pole are the names given to the two ends of a magnet. चुंबकाच्या या दोन टोकांना आपण नॉर्थ पोल व साऊथ पोल ही नावे दिलेली आहेत. The end of a magnet that points to the north of the earth is called the north pole of the magnet. The end of a magnet that points to the south of the earth is called the south pole of the magnet. Now students, let's revise which metals are used for making magnet. Magnets are made from alloys of iron, निकेल, कोबाल्ट. आयर्न म्हणजे लोह, लोह, कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. निपरमॅग, an alloy of iron, निकेल, ॲल्युमिनियम अँड टायटॅनियम. निपरमॅग या लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. Alnico is a magnetic alloy of aluminium, निकेल अँड कोबाल्ट. अल्निको हा ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांच्यापासून बनवलेला चुंबकीय संमिश्र आहे. हे आपण सर्व मागील इयत्तेत पाहिलेले आहे. नाव लेट्स लर्न अबाउट मॅग्नेटिझम बाय डुईंग टू ॲक्टिव्हिटीज. फॉर द फर्स्ट ॲक्टिव्हिटी वी नीड अ बार मॅग्नेट, आयर्न फायलिंग्स, स्टील बार and a piece of thread. Now students, place a steel bar AB on a table. Take a bar magnet. एक पोलादी पट्टी टेबलावर ठेवून एक बार मॅग्नेट आपण घेतलेला आहे. Place its north pole on the A end of the steel bar and drag it towards the B end. आता हा बार मॅग्नेट त्याचा जो एन पोल आहे म्हणजे नॉर्थ पोल आहे तो आपण ह्या पोलादी पट्टीच्या ए टोकावर टेकवलेला आहे आणि तो आता आपण बी टोकाकडे घासत नेणार आहोत. ड्रॅग टुवर्ड्स द बी एंड. नाव लिफ्ट द बार मॅग्नेट अँड ड्रॅग इट्स नॉर्थ पोल फ्रॉम द एंड ए टू द एंड ऑफ द बी ऑफ द स्टील बार अगेन. म्हणजे पट्टी चुंबक उचलून पुन्हा त्याचा नॉर्थ पोल पोलादी पट्टीच्या ए टोकाकडून बी टोकाकडे आपण घासत नेणार आहे. रिपीट दिस 15 to 20 टाइम्स. ही कृती आपण 15 ते 20 वेळा करणार आहोत. नाव टेक द स्टील बार नियर सम आयर्न फायलिंग्स अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता ही पोलादी पट्टी आपण लोखंडी किसाजवळ नेऊन त्याचे निरीक्षण करणार आहोत. Now you can see that iron filings get attracted towards the steel bar. म्हणजे
ही जी पोलादी पट्टी आहे त्या पोलादी पट्टीकडे लोखंडाचा कीस हा आकर्षित झालेला तुम्हाला दिसेल. नाव हँग द बार फ्रीली बाय अ थ्रेड अँड ऑब्झर्व. आता ही पोलादी पट्टी दोऱ्याला मुक्तपणे टांगून त्याचे आपण निरीक्षण करूया. द स्टील बार विल बी सीन टू हॅव डेव्हलप मॅग्नेटिझम. म्हणजे या पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झालेले तुम्हाला दिसेलच. दिस मेथड ऑफ मॅग्नेटायझेशन इज कॉल्ड द सिंगल टच मेथड. बघा, चुंबकत्व निर्माण करण्याच्या या पद्धतीला आपण सिंगल टच मेथड म्हणजे एकस्पर्शी पद्धत असे म्हणतो. द मॅग्नेटिझम क्रिएटेड बाय दिस मेथड इज ऑफ लो स्ट्रेंथ अँड लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम. आणि या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम हे कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते. नाउ स्टुडंट, लेट्स डू द सेकंड ॲक्टिव्हिटी. फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी नीड 2 bar magnets, a piece of thread, steel bar and iron filings. Place a steel bar on a table. Take 2 bar magnets. Place 2 opposite poles of the 2 bar magnets at the center of the steel bar. एक पोलादी पट्टी टेबलावर ठेवून 2 आपण बार मॅग्नेट्स घेतलेले आहेत आणि या बार मॅग्नेट्सचे 2 विजातीय ध्रुव म्हणजे 2 अपोजिट पोल्स हे या पोलादी पट्टीच्या मध्यावर आपण ठेवलेले आहेत, म्हणजेच टेकवलेले आहेत. ड्रॅग दीज पोल्स अपार्ट, वन टू द ए एंड ऑफ द स्टील बार अँड द अदर टू द बी एंड. पहा, या ठिकाणी एका चुंबकीय पट्टीचा जो साऊथ पोल एस पोल जो आहे तो ए टोकाकडे घासत नेलेला आहे आणि त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा एन पोल हा आपण बी टोकाकडे घासत नेलेला आहे. नाव रिपीट दिस प्रोसेस 15 to 20 टाइम्स. आणि ही कृती आपण 15 ते 20 वेळा करणार आहोत. नाव टेक द स्टील बार नियर आयर्न फायलिंग्स अँड ऑब्झर्व. आता ही पोलादी पट्टी आपण पुन्हा एकदा लोखंडी किसाजवळ नेणार आहोत. व्हॉट डू यू सी? येस, अगेन आयर्न फायलिंग्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स स्टील बार. लोखंडी किस जो आहे तो या पोलादी पट्टीकडे आकर्षित झालेला तुम्हाला दिसून येईल. नाव हँग द स्टील बार फ्रीली अँड ऑब्झर्व. पुन्हा एकदा ही पट्टी मुक्तपणे टांगून त्याचे आपण निरीक्षण करूया. आपल्याला काय दिसेल बरे? तर द स्टील बार विल बी सीन टू हॅव डेव्हलप मॅग्नेटिझम. म्हणजे पुन्हा एकदा त्या स्टील बारमध्ये चुंबकत्व निर्माण झालेले आपल्या लक्षात येईल. द मॅग्नेटिझम जनरेटेड बाय दिस मेथड लास्ट्स लॉंगर कम्पेअर्ड टू दॅट जनरेटेड बाय द सिंगल टच मेथड. बघा, या ठिकाणी जे चुंबकत्व निर्माण झालेले आहे हे चुंबकत्व एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकते आणि या पद्धतीला आपण डबल टच मेथड असे म्हणतो. म्हणजेच दिस मेथड ऑफ मॅग्नेटायझेशन इज कॉल्ड द डबल टच मेथड. सो स्टुडंट्स, बाय डुईंग these 2 activities we learn methods of producing magnet. That means magnetism in a steel bar can be produced by single touch method and double touch method. म्हणजेच पोलादी पट्टीमध्ये सिंगल टच मेथड आणि डबल टच मेथड या पद्धतींनी चुंबकत्व निर्माण करता येते. थँक्यू.